नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला एचआरएम मधील तिसऱ्या टॉपिक मधला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय, नेचर ऑफ प्लेसमेंट. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, कार्य निर्धारणाचे स्वरूप किंवा कार्य नेमणुकीचे स्वरूप. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय, कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्या संघटनेकडून किंवा त्या ऑर्गनायझेशन कडून पत्र पाठवण्यात येते. कशा बाबतीत, की बाबा तुमची निवड झालेली आहे किंवा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात आणि तुम्ही कामावर रुजू व्हा म्हणून. हे लक्षात. मग संबंधित उमेदवारांना पत्र पाठवल्यानंतर कशाचं, नेमणुकीचं पत्र पाठवल्यानंतर काही उमेदवार काय करतील, त्या पत्रास स्वीकृती देतील आणि काही उमेदवार काय करतील त्या पत्रास नाकारतील, म्हणजे स्वीकृती देणार नाहीत. आता ज्यांनी त्या पत्रास स्वीकृती दिलेली आहे ते कामावर रुजू होतील आणि ज्यांनी स्वीकृती दिलेली नाही किंवा मग ज्यांना काम नको आहे असे ते स्वीकृती देत नाहीत. मग ज्यांनी कामाला स्वीकृती दिलेली असते, म्हणजेच पत्रास उत्तर दिलेलं असते होकारात्मक, ते कामावर रुजू होतात. मग आता संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या पत्रास स्वीकृती दिल्यानंतर किंवा उमेदवारांनी त्या पत्रास स्वीकृती दिल्यानंतर ते कामावर रुजू होतात. मग कामावर रुजू झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना काय, सुरुवातीला किंवा प्रारंभिक काळात तेच काम दिलं जाते ज्यासाठी त्यांची निवड झालेली असते, बरं का. म्हणजे मी एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं तिथं सिलेक्शन झालं ऍज अ अकाउंटंट म्हणून. त्यांनी मला लेटर पाठवलं आणि बोलून घेतलं की बाबा तुम्ही कामावर जॉईन व्हा म्हणून. तेव्हा मी जेव्हा जॉईन होतो तेव्हा मला ऍज अ अकाउंटंट म्हणूनच त्यांना मला काम द्यावं लागते. म्हणजे संबंधित उमेदवारांना सुरुवातीला तेच काम दिलं जाते ज्यासाठी त्याची निवड झालेली आहे. त्यासोबतच नंतर पुढे सांगता येऊ शकतं यात काय, कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्यासाठी त्याची निवड झालेली आहे ते कार्य दिल्यानंतर विशिष्ट किंवा वेगवेगळ्या कार्यासंबंधित त्यांना काय, प्रशिक्षणाची सुविधा किंवा मग सोय केली जाते. उमेदवारांना प्रारंभिक काळात म्हणजे सुरुवातीला त्यांना जॉईनिंग करून घेतल्याबरोबर किंवा मग त्यांना काम करण्यासाठी रुजू करून घेतल्यानंतर त्यांना काय, प्रशिक्षणाची सोय केली जाते किंवा मग उपलब्धता करून दिली जाते आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. आणि ते प्रशिक्षण कशासाठी असते, जे भिन्न भिन्न कार्य असते व्यवसायामध्ये किंवा संघटनेमध्ये याविषयी त्यांना काय, थोडक्यात तोंडओळख करून दिली जाते या प्रशिक्षणाच्या माध्यमातून. प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना काय करण्यात येते, भिन्न भिन्न कार्याविषयी माहिती देण्यात येते आणि त्या कार्याच्या माध्यमातून काय करण्यात येते, त्यांची त्या कार्याबद्दल त्यांचा कार्यात्मक दृष्टिकोन, म्हणजे ते त्या कार्याकडे कोणत्या दृष्टिकोनात त्यांचा अप्रोच कसा आहे कार्याबाबतीत, त्यासोबतच त्यांची कार्य करण्याची पद्धत म्हणजे काम करण्याची पद्धत, तसंच कार्याविषयी आणि संघटनेविषयी त्यांची निष्ठा कशी आहे हे सुद्धा पाहिलं जाते. तसंच त्या संबंधित कर्मचाऱ्याविषयी सर्व गोष्टी माहीत करून घेतल्या जातात. कशा, तो संघटनेमध्ये काम कसं करत आहे, कामाविषयी त्याचा दृष्टिकोन, त्यासोबतच संघटनेविषयी किंवा त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे, सावकाश आहे का, मंद गतीनं काम करत आहे का, तात्काळ काम करत आहे, ते पाहिलं जाते. आणि संस्थेविषयी म्हणजे संघटनेविषयी काय त्याच्या मनात आणि कार्याविषयी जे काही कार्य दिले ते कार्य जर मनापासून करत असेल आणि संघटनेबद्दल बी त्याचा जो काही अप्रोच आहे किंवा त्याचा जो काही दृष्टिकोन आहे हे जर चांगला असेल, म्हणजे त्याची निष्ठा कशा पद्धतीची आहे हे इत्यादी सर्व काही गोष्टींची दखल घेण्यात येते. प्रशिक्षणानंतर त्याच्या कार्यनिर्धारणाचा, प्रशिक्षणानंतर काय केलं जाते, कार्यनिर्धारणाचा अंतिम निर्णय घेण्यात येतो. म्हणजेच या ठिकाणी
सांगता येऊ शकते काय, सुरुवातीला कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड झाली. अगोदर भरती म्हणजे काय, कर्मचारी कोणते पाहिजे त्यांचा शोध घेणं आणि त्यांना अर्ज करण्यासाठी काय आकर्षित करणं किंवा प्रवृत्त करणं, हे झालं भरती. निवड म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या चाचण्या किंवा मग मुलाखती घेऊन निवड करणं. निवड झाल्यानंतर त्यांना पत्र पाठवणं, त्यांना बोलवणं, मग त्यांना काम देणं, कामावर रुजू करून घेणं. बरोबर, कामावर रुजू करून घेतल्याबरोबर काय करावं लागेल, मग आता त्यांना जे काही काम देण्यात येणार त्याविषयी त्यांना प्रशिक्षण दिलं जाते. संबंधित काम कोणतं आहे, कसं करायचं किंवा कसं एखादी कामाला आहे का नाही हँडल करायचं, हे सर्व प्रशिक्षण दिलं जाते. म्हणजे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना काय कार्यनिर्धारण केलं जाते. हे लक्षात, कार्यनिर्धारण म्हणजे ऍक्च्युअल त्यांची प्लेसमेंट कोणत्या ठिकाणी करायची हे ठरवलं जाते. पूर्वी भरती, नंतर सिलेक्शन, त्यानंतर ट्रेनिंग, त्यानंतर काय प्लेसमेंट. बरं का, हे या पद्धतीने चालत असते. मग आता तुम्ही सर म्हणताला की सर तुम्ही या ठिकाणी म्हणलात की काय, सुरुवातीला अगोदर कर्मचाऱ्यांना पत्र पाठवलं जाते आणि त्यांना काय पत्र पाठवून त्यांना रुजू करून घेतलं जाते आणि त्यांना सुरुवातीला जे काम दिलं जाते, ज्यासाठी निवड झाले ते काम दिलं जाते. हो, त्या ठिकाणी त्यांना काम दिलं जाते, पण काम दिल्यानंतर त्याला आणखीन वेगवेगळे काम देण्यात येतात. मग त्या कामाविषयी त्याला प्रशिक्षण द्यावं लागते. किंवा ऍज अ मी अकाउंटंट म्हणून ज्या ठिकाणी जॉबला गेलो कंपनीत, त्या ठिकाणी मला सर्वच ऍज अ अकाउंटंट म्हणून मला सुरुवातीला फक्त त्यांनी काय केलं, एक काम दिले, पण त्याच्याविषयी मला माहिती आहे का सर्वच? नाही ना. मला ते काय करणार, मग ट्रेनिंग देणार. माझी नेमणूक केली अकाउंटंट म्हणून, पण मला जर त्याविषयी काही माहिती नसेल त्या कामाविषयी, तर ते काय करणार, मला त्या ठिकाणी ऍज अ नेमणूक करणार अकाउंटंट म्हणून. मग मला ट्रेनिंग देणार. ट्रेनिंग दिल्यानंतर जर मी त्या ट्रेनिंगमध्ये समाधानकारक पास झालो, माझं जर योग्यता कार्यक्षमता ट्रेनिंगच्या माध्यमातून मी दाखवलो, परफेक्टली ट्रेनिंग मी पास झालो किंवा ट्रेनिंग पूर्ण केली, मग ऍज अ अकाउंटंट म्हणून ठेवायचं का मला दुसऱ्या जागी पाठवायचं, हे संघटना ठरवत असते. म्हणजेच प्रशिक्षणानंतर काय केलं जातंय, संबंधित उमेदवाराच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कार्यनिर्धारणाचा विचार केला जातो. या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच प्रारंभिक काळात म्हणजे जेव्हा कर्मचारी नवीन जॉईन झाल्यानंतर किंवा कर्मचारी व्यवसायामध्ये आल्यानंतर काय केलं जाते, प्रशिक्षणाची सोय केली जाते. मी म्हटलं ट्रेनिंग दिली जाते. आता ते ट्रेनिंगचा पिरियड 6 महिने किंवा 2 वर्षापर्यंतचा असू शकतो. आता ह्या 6 महिने किंवा 2 वर्षाच्या कालावधीत जे काही प्रशिक्षण दिलं जाणार आहे संबंधित कर्मचाऱ्याला, त्या प्रशिक्षणामध्ये तो संबंधित कर्मचारी आपली ट्रेनिंग पूर्ण यशस्वीपणे पूर्ण केला तर चांगली गोष्ट, नसल तर आणखीन काय केलं जाते, त्याला प्रशिक्षणाचा कालावधी काय केला जातो, वाढवून दिला जातो. आता प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून दिल्यानंतर काय होतंय, त्यांना आणखीन जास्त दिवस काय येते, काम शिकून घेण्याची मुभा भेटते. बरोबर, पण आणखीन प्रशिक्षण घेऊनही जर त्यांना जर संबंधित कार्य जर व्यवस्थित येत नसेल किंवा संबंधित कार्यामध्ये ते पारंगत होत नसतील, तर अशा वेळेस संघटना काय करते, त्यांना कामावरून काढून टाकते. कारण ते कामासाठी प्रशिक्षण दिलं, काय करायचे ते जरी येत नसेल तर त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात येते. आणि या उलट सांगता येऊ शकते काय, ट्रेनिंग मध्ये जर पास होत नसेल तर त्यांना काढून टाकलं जाते. कारण सुरुवातीला ट्रेनिंग 6 ते 2 वर्षापर्यंत देण्यात येते. त्यामध्ये पास झालं तर ठीक आहे, प्लेसमेंट केलं जाईल. पण समजा नाही झालं तर आणखीन कालावधी वाढवून दिला जाईल. त्याच्यामध्येही पास नाही झालं तर मग काढून टाकलं जाईल. पण समजा संबंधित ट्रेनिंग पिरियडमध्ये काय समाधानकारक जर त्या कर्मचाऱ्यांना आपला परफॉर्मन्स कायम ठेवला किंवा ट्रेनिंग यशस्वीपणे जर घेतली, तर त्याला काय केलं जाते, त्या सेवेमध्ये किंवा मग जॉब संबंधित त्याला नियमित कंटिन्यू ठेवलं जाते. हे लक्षात. आणि त्याच्याकडे काय एखाद्या कार्याची कायमस्वरूपाची जबाबदारी देण्यात येते. म्हणजेच काय, ज्यानं ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे त्याला काय केलं जाते, एक कार्यासाठी नियमित स्वरूपामध्ये त्याला कार्य देण्यात येते. म्हणजे किंवा त्याला परमनंट करण्यात येते, समजा की थोडक्यात त्या कार्यासाठी नियमित करण्यात येते. आणि त्यासोबतच काय, त्याला विशिष्ट कार्यासंबंधी किंवा एखाद्या कार्यासाठी कायमस्वरूपी परमनंटली काय जबाबदारी देण्यात येते. हे लक्षात या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यामध्ये त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, कार्यनिर्धारण म्हणजे काय बघा, कार्यनिर्धारण किंवा कार्य नेमणूक म्हणजे विशिष्ट कार्याची निश्चितीकरण होय.
हे लक्षात. काय कार्यनिर्धारण किंवा कार्य नेमणूक म्हणजे विशिष्ट कार्याचे काय निश्चितीकरण होय. निश्चितीकरण म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याला कोणतं कार्य द्यायचे, कोणत्या कार्यासाठी पाठवायचे किंवा त्याच्यावर कोणतं कार्य सोपवायचे, हे म्हणजेच काय निश्चित करणं म्हणजेच काय कार्य निर्धारण किंवा कार्य नेमणूक. अपॉइंटमेंट कशासाठी करायचे, अपॉइंटमेंट करणं विशिष्ट स्पेसिफिक जॉबसाठी, त्यालाच काय म्हणायचं प्लेसमेंट. तिथं बघा व्याख्या सांगता येईल इंग्लिशमध्ये. प्लेसमेंट इज डिफाईन्ड ॲज अ प्रोसेस ऑफ असाइनिंग अ स्पेसिफिक जॉब टू इच ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. काय म्हणले, काय नाही, जे काही कॅन्डिडेटची निवड केलेली आहे त्याची काय विशिष्ट कार्य करण्यासाठी नेमणूक करणं, असाइन करणं म्हणजेच काय प्लेसमेंट होय किंवा कार्यनिर्धारण किंवा कार्य नेमणूक होय. म्हणजे विशिष्ट कार्यासाठी त्याची नेमणूक करणं. बघा मी म्हटलं काय कार्यनिर्धारण म्हणजे काय विशिष्ट कार्याचे निश्चितीकरण म्हणजेच काय कार्यनिर्धारण किंवा मग कार्य नेमणूक असं म्हटलं. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय की ज्या उमेदवारांनी जॉबसाठी स्वीकृती दिलेली असते मग अशा उमेदवारांना काय केलं जाते, त्यांची नेमणूक केली जाते हे लक्षात. व ते कार्य कोणतं कार्य, ते प्लेसमेंटचं कार्य, त्यांना जे काही कार्य देण्यात येणार आहे ते कार्य पूर्ण करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात येते किंवा ते कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात येते. कोणत्या कुणाकडं, जे काही उमेदवारांनी किंवा मग जे स्वीकृत उमेदवार आहेत जॉब स्वीकारलेला आहे त्यांना काय केलं जाते प्रशिक्षण दिलं जाते बरोबर. आणि प्रशिक्षण देऊन त्यांना विशिष्ट कार्य पूर्ण करण्याचं जबाबदारी देण्यात येते किंवा मग त्यांच्याकडे विशिष्ट कार्य सोपवण्यात येते ह्या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच काय की बाबा व्यवसाय संघटनेमध्ये जेव्हा हे उमेदवार येतात कर्मचारी म्हणून भरती होते तेव्हा किंवा मग भरती नेमणूक हे लक्षात, त्यानंतर काय प्रशिक्षण देण्यात येते बरोबर. प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी काय त्या संघटनेमध्ये नवीन असतात बरोबर. नवीन असल्यामुळं काय त्या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा काय संघटनेतील कार्यस्थिती मानसिक तणाव असतो. नवीन ठिकाणी आलं की माणूस काय डिप्रेशन मध्ये जातो, टेन्शन येते, तणाव येते, स्ट्रेस येतो किंवा आपण ते काम करू शकतो का, ट्रेनिंग जरी घेतलेली असली तरी हे लक्षात. त्यासोबतच काय अन्य सहकार्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध कसे निर्माण करायचे म्हणजे माझे कलिग कसे असणार हे सुद्धा नवीन एम्प्लॉईला त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करावी लागते. नवीन एम्प्लॉई जुन्या एम्प्लॉई सोबत त्यांना ऍडजस्टमेंट करून घेऊन त्यांच्यासोबत सलोख्याचे मैत्रीचे संबंध निर्माण करावे लागतात बरोबर. तसंच काय पुढे सांगता येऊ शकते त्यात जे काही प्रमोशनच्या टर्म्स कंडिशन आहेत त्या सुद्धा माहीत करून घ्यावं लागते हे लक्षात. संबंधित एम्प्लॉईला आपण विशिष्ट कार्यासंबंधित आपली नेमणूक झाल्यानंतर तसंच त्याला काय जे काही आर्थिक मोबदला असेल किंवा मग वेतन दिलं जाणार आहे हे लक्षात. त्यासोबतच ज्या काही सोयी व सवलती इत्यादी बाबत काय नवीन कर्मचारी स्वतःला जुळून घेण्याचा प्रयत्न करतो. बघा नवीन एम्प्लॉई जे काही त्या विशिष्ट संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये आल्यानंतर त्यांना बघा काय असतो संघटनेतील कामाविषयी तणाव असतो की बाबा ते काम होऊ शकते का. त्यासोबतच डिपार्टमेंटमध्ये जे काही एम्प्लॉई असतात इतर ऑदर त्यांच्याशी काय त्याला मैत्री करावी लागते. मग ती मैत्री होऊ शकते का नाही किंवा ऍडजस्टमेंट होईल का नाही ते करावं लागते. त्यासोबतच काय कर्मचारी आता आपण कार्य केला तर वेतनाबाबतीत किंवा मग आर्थिक मोबदला भेटेल का नाही हे पण गॅरंटी नसते नवीन कर्मचाऱ्यांना. तसंच काय असते पहिला प्रोफेशनरी पिरियड चालू असताय त्यासोबतच काय खूप बारकाईने त्याला त्या ठिकाणी काम करावं लागते. तसंच त्याला काय वेतन किती भेटणार आहे त्यासोबत त्याला इतर सोयी सवलती किती मिळणार आहेत ह्या सर्वांशी त्याला काय तिथं जुळून घ्यावं लागतं, ऍडजस्टमेंट करून घ्यावी लागते हे लक्षात. त्यानंतर सोबतच पुढे सांगता येऊ शकते काय नवीन कर्मचाऱ्यासाठी काही घटक अगदी अनोळखी असतात. म्हणजे काय तो त्या ठिकाणी न्यू स्ट्रेंजरच असतोय की मी आज एम्प्लॉई सांगितलं मला आज अकाउंटंट म्हणून मी इंटरव्ह्यू दिला सिलेक्शन झालं आणि मी त्या कंपनीत गेलो. सर्व मला तिथलं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या ऑर्गनायझेशन ते मला काय
अनोळखीच आहे का, नवीनच आहे ना, आणि मी तिथं न्यू स्ट्रेंजर म्हणूनच गेलेलो आहे, जॉबसाठी गेलेलो आहे, पण तिथं मला सर्व बाबी नवनवीन आहेत. हे लक्षात. मग अशा वेळेस काय, तिथं मला ऍडजस्टमेंट करून घ्यावी लागते किंवा काही घटक अनोळखी मला तिथं असतात, त्यांना फेस करावं लागते. त्यामुळे त्याला त्या सर्वांशी आपले विचार जुळून घेतले पाहिजे. म्हणजे मग मी ऍज अ एम्प्लॉई असेल तर मला काय करावं लागेल, ह्या सर्व लोकांशी काय करावं लागेल, सर्व एलिमेंटशी, त्या इन्व्हायरमेंटशी ऍडजस्टमेंट करून घ्यावी लागेल. हे लक्षात. आणि त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, नवीन कर्मचाऱ्याची काही कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी, नवीन जे काही कर्मचारी असतात त्यांची काही कालावधीसाठी काय केलं जाते, प्रशिक्षणार्थी, म्हणजे ट्रेनिंग पिरियड, म्हणजे काय, शिकाऊ उमेदवार जसे असतात, मग शिकाऊ कामगार म्हणून त्यांना काय अगोदर काही काम दिलं जाते, त्यांच्याकडून ते काम करून घेतलं जाते. त्या कामामध्ये जर ते एक्सपर्ट झाले किंवा त्यांनी ते काम जर पूर्ण केले तर त्यांना काय करण्यात येते की विशिष्ट कार्य कायमस्वरूपी नियमितपणे त्यांच्यावर सोपविण्यात येते. बरं का, म्हणजेच कार्य निर्धारण करण्यात येते किंवा मग कार्याबाबतीत नेमणूक करण्यात येते. आता हे जे काही शिकाऊ उमेदवार म्हणून अगोदर त्यांना ट्रेनिंग दिली जाते प्रशिक्षणार्थी म्हणून, वर्करच असतात, पण ते सुरुवातीला काय असतात, शिकाऊ असतात. म्हणजे ते काय करतात, शिकत असतात काही बाबी. लक्षात. आणि त्यांनी जर त्या बाबी शिकून घेतल्या, ते एक्सपर्ट झाले, तेव्हा ते काय करू शकतात, मग आपल्या जे कोणी मॅनेजमेंट आहे किंवा जे काही आपला ओनर आहे किंवा जे काही कर्माचे उपक्रमाचा मालक आहे ते त्यांना समाधानकारक किंवा समाधान त्याचं करू शकतात. जर मालक समाधान झाला तर मालक काय विचार करू शकते, या संबंधित जे काही एम्प्लॉई आहे किंवा संबंधित जे काही कर्मचारी आहेत ते आता एक्सपर्ट झालेले आहेत आणि त्यांच्यावर एक कायमस्वरूपी किंवा मग नियमितपणे एखाद्या पदाची जबाबदारी द्यायला हरकत नाही आणि ती कायमस्वरूपी जबाबदारी त्यांना देण्यात येते. हे लक्षात. आता कार्यनिर्धारण म्हणजे काय मी सांगितलं, तर कार्यनिर्धारण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय केलं जाते, ज्यामध्ये विशिष्ट कार्याचे निश्चित करायचे. ऍज अ मी समजा कर्मचारी म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झालो किंवा एम्प्लॉय म्हणून जर मी एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झालो, तर तेव्हा मला जे काही काम द्यायचे ते काम देण्या अगोदर मला मला ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग मध्ये जर मी सक्सेसफुल झालो तर मला एक विशिष्ट कामासाठी प्लेसमेंट केली जाते. प्लेसमेंट आपण जनरली ऐकतो की आपण कंपनीमधल्या एम्प्लॉईला सहज म्हणतो आपल्या मित्र मैत्रिणीला, किंवा ते कधी कधी बोलता म्हणतात की मी पुण्याला आहे कंपनीमध्ये आणि माझी प्लेसमेंट आता आधी काय होती, असिस्टंट मॅनेजर होती, आता मॅनेजर या पदावर झालेली आहे. म्हणजे काय, प्लेसमेंट. हे लक्षात. प्लेसमेंट काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्लेसमेंट आहे. किंवा नवीन कर्मचारी आला त्यांना प्लेसमेंट करणे, विशिष्ट जॉबचं निर्धारण करणे किंवा विशिष्ट जॉबवर नेमणूक करणे म्हणजे प्लेसमेंट. हे लक्षात. आता हे प्लेसमेंट कशाचे भाग आहेत, तर हे प्लेसमेंट भाग आहेत प्रोक्युरमेंट. आपण बघितला दुसऱ्या चॅप्टर मध्ये फॉरकास्टिंग अँड प्रोक्युरमेंट बघितला. हे प्रोक्युरमेंटचा भाग आहे. प्रोक्युरमेंट मध्ये काय केलं जाते, रिक्रुटमेंट केली जाते. म्हणजे अगोदर काय, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केली जाते, बरोबर, प्लॅनिंग केली जाते कर्मचाऱ्यांबाबतीत. त्यानंतर रिक्रुटमेंट केली जाते, त्यानंतर सिलेक्शन केलं जाते आणि त्यानंतर काय, प्लेसमेंट केली जाते. प्लेसमेंट म्हणजे कामांची नेमणूक, कार्यासाठी विशिष्ट कार्यासाठी नेमणूक किंवा कार्य निर्धारण करणे किंवा नवीन कर्मचाऱ्यांना काय कार्य करावं त्या बाबतीत ते ठरवणं म्हणजे कार्य निर्धारण किंवा कार्य नेमणूक करणं. हे लक्षात. हे प्लेसमेंट, इंडक्शन हे कशाचे भाग आहेत, तर हे आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये बघितलं बघा, फॉरकास्टिंग अँड प्रोक्युरमेंट, बरोबर. कर्मचाऱ्यांचे पूर्व अनुमान आणि प्राप्ती. मग प्रोक्युरमेंट मध्ये काय केलं जात होतं की बाबा भरती केली जात होती, बरोबर. म्हणजे प्रोक्युरमेंट मध्ये काय केलं जात होतं, कर्मचाऱ्यांची प्राप्ती, बरोबर, कर्मचारी अवेलेबल करून दिले जात होते, आपण पाहिलं. हे लक्षात. मग आता त्यामध्ये काय केलं जात होतं, प्रोक्युरमेंट मध्ये भरती, निवड, त्यानंतर काय प्लेसमेंट, त्यानंतर इंडक्शन, हे असं केलं जातं. तर प्लेसमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय करणं की संबंधित जो कोणी उमेदवार निवडून कर्मचारी म्हणून आलेला आहे त्याला काय करणं,
कामाचं अलोकेट करणं, कामाचं अलोकेट करणं किंवा कामाचं वाटप करणं हे लक्षात, किंवा विशिष्ट कार्यासंबंधी किंवा विशिष्ट कार्य त्यावर सोपवणं, किंवा विशिष्ट कार्य करण्यासाठी किंवा विशिष्ट कार्यासाठी त्या संबंधित कर्मचाऱ्यांना काय अथॉरिटी देणं आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ठरवणं. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यांना अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी देऊन काय करणं, कामाचं हँडओव्हर करणं हे लक्षात, म्हणजेच प्लेसमेंट होय. प्लेसमेंट म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. नवीन कर्मचारी आल्यानंतर किंवा जुने कर्मचारी जे काही संघटनेमध्ये काम करत असतात त्या संघटनेतील कर्मचाऱ्यांना काय बढती दिली जाते. म्हणजे अगोदर एक काम करायचं होतं, दुसरं काम दिलं, मग तिथं त्याची प्लेसमेंट झाली ना, किंवा मग बदली केली, प्लेसमेंटच आहे नवीन ठिकाणी. डिमोशन असेल म्हणजे काय, अगोदर एका ठिकाणी काम करत होता, त्यानं त्या ठिकाणी पारंगत नाही, काम पूर्ण करू शकत नसेल तर त्याची खालच्या पदावर हे करणं. म्हणजेच हे प्लेसमेंट न्यू एम्प्लॉई बाबतीत असू शकते किंवा मग ओल्ड एम्प्लॉई बाबतीत असते. ओल्ड एम्प्लॉई बाबतीत कशा पद्धतीने तर प्रमोशन भेटलं असेल ओल्ड एम्प्लॉईला, म्हणजे कर्मचाऱ्यांना जुन्या, किंवा ट्रान्सफर झाला असेल एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाली असेल, त्यासोबतच काय एखाद्या कर्मचाऱ्याला काय केलं असेल, डिमोशन केलं असेल कर्मचाऱ्याचं, म्हणजे पदात घट केली असेल, तेव्हा पण त्याला काय प्लेसमेंट करावं लागते, म्हणजे कार्यनिर्धारण करावंच लागते कर्मचाऱ्यांबाबतीत. म्हणजेच प्लेसमेंट हे संबंधित कर्मचाऱ्याविषयी असून संबंधित कर्मचाऱ्यांना एखादी कार्य देणे, अलोकेट करणे किंवा कामाची विशिष्ट अथॉरिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी ठरवून हँड ओव्हर करणं म्हणजेच काय प्लेसमेंट होय. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येऊ शकते काय, नेचर ऑफ प्लेसमेंट म्हणजेच काय, कार्यनिर्धारण किंवा कार्यनेमणुकीचे स्वरूप. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, मानव संसाधनाची ही एक महत्वाची क्रिया आहे. काय म्हटले, हे प्लेसमेंट एक काय आहे, ह्युमन रिसोर्स, मानव संसाधनाची एक महत्वाची क्रिया आहे, किंवा मग एक काय आहे, इम्पॉर्टन्स ह्युमन रिसोर्स ऍक्टिव्हिटी. म्हणजे ही एक काय ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये काय केलं जाईल, ह्युमन रिसोर्स ऍक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये काय जे काही कर्मचारी असणार आहेत, मानव संसाधन असणार आहे, त्यांना काय विशिष्ट काम अलोकेट केलं जाणार आहे किंवा मग कार्य सोपवलं जाणार आहे किंवा हँड ओव्हर केलं जाणार आहे हे लक्षात. म्हणून हे एक पहिलं स्वरूप सांगता येऊ शकते कशाचं, कार्यनिर्धारणाचं किंवा कार्यनेमणुकीचं. काय की कार्यनिर्धारण किंवा कार्यनेमणूक हे मानव संसाधनाची ही एक महत्वाची क्रिया आहे. म्हणजे ही एक ऍक्टिव्हिटी आहे ह्युमन रिसोर्सची, कारण मानव संसाधन जिथं होणार आहे त्यांनाच काम सोपवलं जाणार आहे, बरोबर. म्हणून ही एक क्रिया आहे मानव संसाधनाची, या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर नंबर 2 बघा, हे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आहे ज्यांची निवड झालेली आहे. काय, हे प्लेसमेंट कुणा बाबतीत आहे, कर्मचाऱ्यांबाबतीत आहे, बरोबर. म्हणजे संबंधित जे कोणी कर्मचारी असणार आहेत हे त्यांच्या बाबतीत आहे. आणि त्यासोबतच काय, ज्यांची निवड झालेली आहे हे लक्षात, ज्यांची निवड झालेली आहे म्हणजे हे प्लेसमेंट कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आहे, ज्यांची निवड झालेली आहे म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, किंवा जे उमेदवार काय वेगवेगळ्या चाचणीमध्ये मुलाखतीमध्ये पास झालेले असतात त्यांना ते पत्र पाठवलं जाणार आहे. पत्र पाठवणं म्हणजे अगोदर सिलेक्शन झालं, पत्र पाठवलं, त्यांना बोलून घेतलं, स्वीकृती दिली, उमेदवार आले, जॉईन झाले, रुजू झाले, मग त्यांना काय केलं जाते, काम दिलं जाते ना, प्लेसमेंट केली जाते ना, कार्यनिर्धारण केलं जाते ना हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते हे दुसरं स्वरूप काय, हे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आहे. म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी नेमणूक करायची, कोणत्या कार्यासाठी याबाबत आहे. आणि कोणत्या कर्मचाऱ्यांची ज्यांची निवड झालेली आहे, निवड आणि नियुक्ती फरक आहे. ज्यांची निवड झाली, जे पास झालेत मुलाखतीत, लेखी परीक्षेत वगैरे चाचण्यामध्ये,
त्यांची निवड झाली आणि निवड झाल्यानंतर कार्याबाबतीत त्यांची नियुक्ती झाली. म्हणजेच हे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आहे, ज्यांची कर्मचारी म्हणून निवड झालेली आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तिसरं बघा, हे कर्मचाऱ्यांना एखाद्या विशिष्ट कार्यावर प्रत्यक्ष पाठवण्याबाबत आहे. म्हणजे हे एक काय आहे, कर्मचाऱ्यांना विशिष्ट कार्यावर पाठवण्याबाबत आहे. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते कार्यनिर्धारण किंवा कार्यनेमणूक हे काय संबंधित कर्मचाऱ्याबाबतीत असून त्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट कार्यावरती किंवा विशिष्ट कार्य करण्यासाठी पाठवण्यात येणारी क्रिया आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा विशिष्ट कार्य करण्यासाठी किंवा कार्यावर पाठवण्यासंबंधित आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच ऍज अ मी आहे अकाउंटंट म्हणून, म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेतला, मी माझ्या वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या, चाचण्या घेतल्या, मी पास झालो, मला पत्र पाठवलं, मला जॉईन करून घेतलं, जॉईन करून घेतल्यानंतर मला काय केलं, विशिष्ट माझ्यावर कार्य सोपवलं. हे लक्षात, म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, हे कर्मचाऱ्यांना एखाद्या विशिष्ट कार्यावर प्रत्यक्ष पाठवण्यावर, डायरेक्टली मला त्या ठिकाणी पाठवलं ऍज अ अकाउंटंट म्हणून किंवा असिस्टंट अकाउंटंट म्हणून मला पाठवलं, ते म्हणजे काय प्रत्यक्ष कार्यावर पाठवण्याबाबतीत आहे, हे सांगता येऊ शकते. त्यानंतर यात कर्मचाऱ्यांना विशिष्ट श्रेणी व जबाबदारी देण्यात आलेली असते. या प्लेसमेंट मध्ये काय केलं जाते हो, तर जे काही कर्मचारी असते त्या कर्मचाऱ्यांना काय श्रेणीनुसार श्रेणी आणि जबाबदारी देण्यात येते. आता श्रेणी म्हणजे टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल, हे काय आहे तो व्यवस्थापनाचे स्तर आहेत, बरोबर. मग आता संबंधित कर्मचाऱ्यांना व्यवसायामध्ये घेतल्यानंतर त्यांना टॉप लेवलला पाठवायचे का, मिडल लेवलला ठेवायचे का, लोअर लेवलला ठेवायचे, हे ठरवण्यात येते. म्हणजे काम देण्यात येते, प्लेसमेंट करण्यात येते या स्तरानुसार, बरोबर. आणि त्यांना सांगण्यात येते काय की बाबा तुला जे काही प्लेसमेंट दिलेलं आहे त्या प्लेसमेंटचं ते तुला कार्य देण्यात आले, त्या कार्य करण्यासाठी किंवा कार्य तुला दिलेलं आहे त्यासोबतच काय ते तू कार्य यशस्वीपणे कर, हे लक्षात. कारण हे कार्य वरी टॉप आपल्यावरती सुद्धा कोणी कर्मचारी आहेत, बरोबर. तू जर काम करणं गेला तर ते वरचे कर्मचारी काय म्हणतील, हा कर्मचारी काम करणं गेलाय, म्हणून त्या कर्मचाऱ्याला काय केलं जाते की विशिष्ट श्रेणी व जबाबदारी देण्यात येते आणि त्यांना सांगण्यात येते, श्रेणी दिली त्याला, मग आता टॉप लेवलला, मिडल लेवलला, लोअर लेवलला ठरवलं कोणत्या श्रेणीमध्ये ठेवायचे त्याला एम्प्लॉईला. त्यानंतर काय जबाबदारी देणं आणि त्याला सांगणं तुझं कार्य चांगल्या पद्धतीने कर, कारण तुला वरती पण काय त्याचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे किंवा तुझ्या कामाचं काय सुपरविजन होणार आहे. म्हणजे तुझ्या पदाच्या वरी पण काही लोक पदावर आहेत, ते तुझ्या कार्याचं काय करणार आहेत, सुपरविजन करणार आहेत, हे त्याला सांगणं. म्हणजेच हे प्लेसमेंट काय आहे हो, तर कर्मचाऱ्यांना विशिष्ट श्रेणी व जबाबदारी देण्यात आलेली असते. म्हणजे ह्यामध्ये काय करण्यात आले प्लेसमेंट मध्ये की कर्मचाऱ्यांना विशिष्ट श्रेणी व जबाबदारी देण्यात आलेली असते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतरचं स्वरूप बघा, कार्यनिर्धारण हे नवीन तसेच जुन्या कर्मचाऱ्या बाबतीत असू शकते. काय म्हटले कार्यनिर्धारण, मी अगोदरच सांगितलं, हे नवीन कर्मचारी म्हणजे कंपनीला जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, तर कंपनीनं काय केलं, रिक्रुटमेंट काढली आणि एक्सटर्नल माध्यमातून बहिर्गत माध्यमातून कर्मचाऱ्यांची भरती करायचं ठरवलं. नवीन एम्प्लॉई कंपनीमध्ये येणार किंवा मग त्या कारखान्यात किंवा मग त्या उपक्रमात किंवा त्या संघटनेत येणार, बरोबर. मग त्यांना जे काही कर्मचारी आले तर एम्प्लॉई म्हणून नवीन असतात, त्यांना काही माहिती नसते, मग त्यांना काय विशिष्ट कार्य सोपवणं म्हणजेच त्यांची प्लेसमेंट करणं, हे लक्षात. मग कार्यनिर्धारण किंवा प्लेसमेंट किंवा कार्यनेमणूक म्हणजेच काय त्या नवीन कर्मचाऱ्यांना काम देणं, हे झालं. त्यासोबतच जुने कर्मचारी असतात म्हटले मी अगोदर, मग जुन्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिलं. समजा काही कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिलं, आधी क्लर्क होते त्यांना वरिष्ठ क्लर्क केलं, प्लेसमेंट झाली ना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, तिथं मग निर्धारण केलं काय, आधी कनिष्ठ होतं, आता तुम्ही वरिष्ठ लिपिक झालात, मग आता तुमचं या ठिकाणी काय आहे त्यांच्यावर अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी देऊन त्यांना ते काम टेक ओव्हर करणं किंवा हँड ओव्हर करणं, हे लक्षात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच काय, तसंच
हे नवीन आणि जुन्या कर्मचाऱ्या बाबतीत आहे. आणि जुन्या कर्मचाऱ्या बाबतीत सांगता येऊ शकते काय, प्रमोशन झालं, बदली झाली म्हणजे ट्रान्सफर झालं, डिमोशन झालं, तर त्या ठिकाणी त्यांना काय करण्यात येते, प्लेसमेंट केलं जाते म्हणजे त्यांचं कार्य निर्धारण करण्यात येते. त्यानंतरचं स्वरूप बघा. त्यानंतरचं स्वरूप काय सांगता येऊ शकते की या प्लेसमेंटमध्ये प्रत्येक व्यक्तीला काम समजावून सांगितले जाते. म्हणजे प्लेसमेंटमध्ये काय केलं जाते, विशिष्ट काम करण्याची जबाबदारी आणि अथॉरिटी दिली जाते आणि विशिष्ट काम त्यांच्याकडे काय केलं जाते, हँड ओव्हर केलं जाते. बरोबर. मग त्यावेळेस त्यांना काय सांगितलं जाते, काय की बाबा हे जे काही कार्य तुला देण्यात येईल त्या कार्याविषयी त्याला ते कार्य समजावून सांगितलं जाते की बाबा हे कार्य कसं करायचं, कोणती पद्धत वापरायची, कोणत्या वेळेस करायचं, कशा पद्धतीने करायचं हे सांगितलं जाते. हे लक्षात. म्हणून या प्लेसमेंटमध्ये विशिष्ट कार्य कसं करायचं हे संबंधित कर्मचाऱ्यांना समजावून सांगितलं जाते. त्यानंतरचा पुढला पॉइंट, कार्य निर्धारण शक्य तितक्या कर्मचारी व संघटनेला व्यत्यय येणार नाही असे करण्यात येते. कार्यनिर्धारण काय म्हटले, कार्यनिर्धारण प्लेसमेंट ही अशी करण्यात येते की ज्यामुळं संबंधित कर्मचारी आणि संघटनेला व्यत्यय येणार नाही, अडचण येणार नाही, असं ते कार्यनिर्धारण करण्यात येते. म्हणजेच काय, संघटनेला काम पूर्ण करून घ्यायचं असते. बरोबर. आणि ते काम करून घेण्यासाठी एम्प्लॉई आवश्यक असतात. मग आता समजा एखादी वयस्कर कर्मचारी आणि त्याला जर समजा अवघड किंवा हार्ड काम दिलं तर ते करू शकतोय का, नाही ना. त्याला त्याच्या वयोमान लक्षात घेऊन त्याला काय काम देणं, म्हणजे तिथं व्यत्यय येणार नाही. आणि ते काम जे आहे हार्ड ते वगैरे नवीन तरुण पिढीला वगैरे देणं, त्या ठिकाणी ते कार्य होऊ शकते. म्हणजे त्या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, जे काही व्यवसाय संघटनेतील काम आहे योग्य व्यक्तीला देणं आणि ते वेळेमध्ये पूर्ण करून घेणं, ज्यामुळं काय संघटनेला आणि संबंधित कर्मचाऱ्याला व्यत्यय येणार नाही, असं करून घेणं काम. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते का, या कार्यनिर्धारणाच्या माध्यमातून शक्य तितक्या किंवा शक्य तितकं कर्मचारी आणि संघटनेला व्यत्यय येणार नाही असं निर्धारण करणं, हे सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं थोडक्यात काय, हे कार्यनिर्धारण आणि कार्यनिर्धारणाचे स्वरूप थोडक्यात सांगता येऊ शकतात. पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहात की यानंतरचा पॉइंट म्हणजेच काय, इंडक्शन किंवा नेचर ऑफ इंडक्शन हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.